नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीपॅट 2026साठी ॲडमिट कार्ड जे आहे ते अवेलेबल झालेलं आहे। ऑलरेडी मी कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक आणि ईमेल चेक करा असं सांगितलेलं होतं, परंतु सगळेच जण कम्युनिटी पोस्ट पाहत नाहीत, म्हणून पुन्हा एकदा कसं डाउनलोड करायचं त्यासाठी हा व्हिडिओ बनवतो। यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला गुगल क्रोम जे असेल तुमच्या फोनमध्ये त्यावरती यायचं आहे आणि NBMS जीपॅट 2026 असं सर्च करा। पहिली जी वेबसाईट येईल त्याच्यावरती क्लिक करा। या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता की एक ऑप्शन आहे ॲप्लिकेशन लिंक, अर्थात 2026च्या जीपॅट परीक्षेसाठी ॲप्लिकेशन लिंक त्या ठिकाणी द्यायचं आहे किंवा डिरेक्टली या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे। ऑलरेडी तुमच्याकडे ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड आहे, त्यामुळे लॉग इन करायचं आहे। लॉग इन या पर्यायावरती जायचं आहे आणि तुमचा यूजर ID आणि पासवर्ड या डिटेल्स टाकायचे आहेत आणि लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमचा ॲप्लिकेशन ID, यूजर ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड तुमच्या ईमेलवरती याआधी आलेला असेल, तिथे जाऊन तुम्ही NBMS किंवा जीपॅट असं सर्च केलं किंवा GP26 असं सर्च केलं तर तुमचा ID पासवर्ड सर्च बॉक्समध्ये मिळून जाईल। तर या ठिकाणी ॲप्लिकेशन यूजर ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर इथे बघू शकता वेगवेगळे पर्याय दिसत आहेत। त्यामध्ये खाली या बाजूला लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता की यापूर्वी तुम्हाला सिटी कोणती आलेलं आहे हे आधीच सांगितलेलं होतं। आता ॲडमिट कार्ड डाउनलोड करता येणार आहे। ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करा। ॲडमिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी दिसणार आहे। ठीक आहे, तर तुम्ही ॲडमिट कार्ड या ठिकाणी लॉग इन करू शकता। तर इथे पुन्हा 3 हॉरिझॉन्टल लाईन ज्या आहेत त्याच्यावरती क्लिक करून डाउनलोडचा जे साईन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड होईल। ओपन म्हणा, तुमच्या फोनमध्ये जे PDF ओपनर असेल त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करता येईल। अशा पद्धतीनं हे तुमचं जे काही ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून घ्या, प्रिंट करून ठेवा। ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद, थँक्यू।